यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केलेले आहेत। पत्रकार परिषद घेत अनिल देशमुखांनी आता समित कदम आणि देवेंद्र फडणवीसांचे फोटोज माध्यमांना दाखवले। समित कदम हा देवेंद्र फडणवीसांच्या जवळचा माणूस असून त्यामुळे त्याला वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आल्याचं देशमुख म्हणाले। दुसरीकडे मला प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी दबाव टाकला जात होता, पण मी त्यावेळी अशा प्रकारची खोटी कामं करण्यास नकार दिल्याचंही अनिल देशमुखांनी स्पष्ट केलं। मी प्रतिज्ञापत्र दिलं असतं तर ठाकरे आज खोट्या आरोपात अटकेत असते, अशी धक्कादायक माहितीही देशमुखांनी दिली। माझ्यावरचा प्रयोग अयशस्वी झाला, मात्र अजित पवारांवरचा प्रयोग यशस्वी झाल्याचा टोलाही देशमुखांनी लगावला। देवेंद्र फडणवीसनी माझ्याकडे मिरजचे सुमित कदम यांना माझ्याकडे 5-6दा पाठवलं। एकदा तो माझ्याकडे सील एन्व्हलप घेऊन आला आणि मला सांगितलं की याचं तुम्ही ॲफिडेव्हिट करून द्या, आणि त्या ॲफिडेव्हिटमध्ये लिहिलं होतं की उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार आणि अनेक नेत्यांवर मी खोटे आरोप करायचे आणि त्या खोट्या आरोपाचं मी प्रतिज्ञापत्र करून द्यायचं, ॲफिडेव्हिट करून द्यायचं। तो आणणारा माणूस जो होता माझ्याकडे एन्व्हलप घेऊन येणारा देवेंद्र फडणवीसकडून तो माणूस होता, तो होता सुमित कदम मिरजचे। त्याचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे संबंध। समित कदम हा साधारण कार्यकर्ता, नगरसेवक सुद्धा नाही। देवेंद्र फडणवीसनीच त्याला वाय सुरक्षा दिली। आता इतका जवळचा हा इतका कोणत्या कामाचा माणूस आहे की त्याला या सरकारने वाय सुरक्षा दिली? समित कदम काळा आहे की गोरा आहे मी कधी पाहिला नव्हता। तो पहिल्यांदा घरी आला, व्हिजिटर म्हणून आला, तेव्हा मी त्याला पहिल्यांदा पाहिलं। ते तेव्हा मी आपले व्हिडिओ क्लिपिंग दाखवली तेव्हा काय बोलला होता ते समजेल ना सगळं। उद्धव ठाकरे, अनिल परब आणि अजित पवार यांच्या विरोधात खोटी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा दबाव देवेंद्र फडणवीसांनी आपल्यावर आणल्याचा खळबळजनक दावा अनिल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी केला होता आणि त्यावर देवेंद्र फडणवीसांनीही आपल्याकडे देशमुखांचे रेकॉर्डिंग असल्याचं प्रत्युत्तर दिलं होतं। या दोघांमध्ये यावरून आता कलगीतुरा रंगलेला असताना आता अनिल देशमुख यांनी समित कदम नावाची व्यक्ती फडणवीसांचा प्रस्ताव घेऊन आल्याचा दावा केला। दरम्यान याबाबत आता स्वतः समित कदम यांनी समोर येऊन प्रतिक्रिया दिली आहे। अनिल देशमुख हे राज्याचे गृहमंत्री होते, त्यावेळी त्यांना Z+ दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती। तिथे मी त्यांच्या परवानगीशिवाय जाऊ शकत नव्हतो। मुळात त्यांनीच मला तिथे बोलवलं होतं आणि त्यामुळे मी त्यांच्या घरी गेलो होतो, असं समित कदम म्हणाले। माध्यमातून त्या ठिकाणी माझं जे मत आहे ते त्या ठिकाणी सांगितलंय। आज मी बघितलं मगाशी की त्या ठिकाणी देशमुख साहेबांनी टीव्हीवरती माझे देवेंद्र फडणवीस साहेबांचे असलेले फोटो त्या ठिकाणी दाखवले। तर ह्यामध्ये नवीन काय नाही आहे। फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती जे सोशल मीडियावरती माझे फोटो आहेत तेच त्यांनी दाखवले। काय तर फार मोठं डिटेक्टिव्हगिरी गेल्यासारखा काय तो प्रश्न नाही आहे। हे सगळ्या जग जाहीर आहेत, वर्तमानपत्रात आलेले आहे। त्यांचा उद्देश ह्या त्यांच्या बाबतीत काय झालं यापेक्षा 3 वर्षांना हा विषय मांडून की कशा पद्धतीने त्यांच्या बाबतीत हे चुकीचं झालं हे सांगायच्या दृष्टिकोनातून त्यांनी हे 3 वर्षांना मांडलेला जो विषय आहे ह्यामध्ये आम्हाला हे उद्देश दिसतोय की ह्यामध्ये फक्त आणि फक्त देवेंद्रजी फडणवीस ह्यांना कसं इलेक्शनच्या आधी डॅमेज करता येईल याचा प्रयत्न मला निश्चितरित्या यातनं दिसतोय। दुसरा मला काय आता त्यातनं अर्थ वाटत नाही आहे। आणि आता हा विषय रटाळा झाला, सारखं तीच चर्चा। आता अनिल देशमुखांचं डोकं फिरलं, ह्याच्या पलीकडे मला बोलायला काही शब्द नाही आहेत। अनिल देशमुखांनी केलेल्या आरोपांवर भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी टीका केली आहे। अनिल देशमुखांकडे पुरावे असतील तर त्यांनी पुरावे द्यावेत, असं आव्हान दरेकरांनी देशमुखांना केलंय। नाही, मला वाटतं त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी द्यावेत ना। समित कदमनी यावर स्टेटमेंट दिलेली आहे आणि फोटो तर आपल्याकडे माहिती आहे, कोणी येतं फोटो काढतो, फोटो काढला म्हणजे त्या ठिकाणी तो त्यांचा घनिष्ठ आहे आणि त्याला जबाबदारी दिले असं काही शिक्कामोर्तब करण्याचं कारण नाहीये। या राज्यामध्ये नगरसेवक नसणारे, आमदार नसणारे अशी अनेक लोक आहेत की ज्यांना राज्य सरकारने सुरक्षा पुरवलेली आहे। सुरक्षा गृहमंत्री देत नसतो, सुरक्षा देण्यासंदर्भात त्या ठिकाणी समित्या आहेत
आणि त्या समित्या रिव्ह्यू घेऊन त्या ठिकाणी सुरक्षेचा निर्णय घेतला जातो. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.